वाद सुरू झालेला आहे। 24 तारखेला बच्चू कडूंच्या उमेदवाराची याच ठिकाणी रॅली निघणार आणि त्याच ठिकाणी अमित शहाची देखील सभा आहेत। ते म्हणतात की आम्हाला परवानगी दिलेली आहे। असं आहे, आमच्याकडे ओसी आहे। बच्चू कडूला नेहमी मीडिया प्रेमी आहे। ते मीडियाला मध्ये राहण्याची त्यांची सवय आहे। कोण्या मोठ्या माणसाला विरोध करणे आणि TRP मिळवणे हा त्यांचा धंदा झालेला आहे। पण सत्य परिस्थिती आहे की 4 वेळा युवासेना पार्टीच्या नावाने परमिशन मागितली, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाची पक्ष आहे त्यांच्या नावाने परमिशन मागितली, भाजपच्या नावाने परमिशन मागितली। त्याच्या सगळ्या ओस्या आमच्याकडे आहे। 23 आणि 24 तारखेला जे परमिशन मागितली त्याची ओसी आहे आणि शहरामध्ये एकच ग्राउंड आहे, जे ग्राउंड शहराच्या मध्य ठिकाणी आहे आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी येत आहे आणि देशाचे गृहमंत्री त्यांचे प्रोटेक्शन सिक्युरिटीच्या हिशोबाने मला असं वाटते की सायन्स कोर्सपेक्षा दुसरं कोणतं ग्राउंड नाही आहे आणि त्यांची फक्त रॅली आहे आणि आम्ही मागणी त्यांच्या पहिले केलेली आहे। आमचा जो ओसी आहे, तर मला असं वाटतं की शहरामध्ये एखादं ग्राउंड जर असलं तर जिल्हा अधिकारी आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जर दौरा असला तो 2-2 तासासाठी प्रत्येकाला देता येते। म्हणून सकाळपासून तर 3 वाजेपर्यंत आम्ही मागितला आहे। 3 नंतर ते कुठली रॅली कुठला कार्यक्रम 3 वाजतानंतर करू शकतात, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। पण त्याचं जर भांडवल करायचं आहे, त्याचा जर विरोध करायचा आहे, जर हिंदुत्वाच्या विचाराच्या रॅलीचा किंवा प्रोग्रामचा अमित शहाजींचा विरोध करून त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे तर त्यांना लखलख आहे।